ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं होतं ती जागा मी हुडकून काढलेली आहे. म्हणजे मी त्या कमिटीचा अध्यक्ष होतो आणि त्या जागेवर देशाचे पंतप्रधानांनी जलपूजन जागापूजनही केलेलं होतं. अद्याप काही झालं नाही. त्याचं डिझाईन महाराष्ट्र सरकारने बदललं. जे पूर्वी केलेलं होतं ते अतिशय उत्तम आणि टेक्निकली फिट होतं, पण ते डिझाईन बदलून सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा हा पुतळा लहान व्हावा अशी काम त्यावेळी सरकारने केलं आहे. आता आमचं सरकार आल्यावर आम्ही त्यात लक्ष घालू. भाषणामध्ये आपण म्हणाला शेतकऱ्यांबरोबर कॉन्ट्रॅक्टसुद्धा सुरुवात करतो. 65,000 कोटी रुपये सरकारने थकवलेले आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून जे पेमेंट व्हायचे ते. त्यामुळं सरकारची अवस्था अतिशय गंभीर आहे. हे कायदा व सुव्यवस्था पूर्णपणाने संपलेली आहे. गुंडांच्या हातात राज्यकर्त्यांनी सगळे अधिकार दिलेत की काय असं वाटावशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे आणि सामान्य माणसं महिला मुली घाबरलेले आहेत आणि त्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था हे गृह खातं राज्याचे मुख्यमंत्री याच्यात गंभीरही नाहीत आणि लक्षही घालत नाही. छत्रपतींचा विषय आल्यानंतर रामराजे निंबाळकरांच्या संदर्भात काय कधी प्रवेश होणार आहे माहीत नाही. त्यांचा मेळावा काल झाला असं मी ऐकलं. मला पुढं काही संपर्क झालेला नाही. छत्रपतींचा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी देवेंद्र फडणवीस नेहरूंच्या वरती बोट करतात. नेहरूंनी अपमान केला शिवाजी महाराजांचा आणि काल राहुल गांधींनी माफी मागावी असं त्यांनी वक्तव्य केलं. काय आहे की एक स्ट्रॅटेजी कायम लक्षात घ्या. ज्यावेळी राहुल गांधी किंवा मोठे नेते किंवा महाराष्ट्रात आमचा कोणताही मोठा कार्यक्रम होणार असेल तर त्याच्याबरोबर क्रॉस अशी बातमी चालली पाहिजे. म्हणून टोकाचे आरोप करणे असा कार्यक्रम आहे. त्याच्यापेक्षा त्याला मी जास्त महत्त्व देत नाही. महाराष्ट्राची गुन्हेगारी वाढते त्याचं कारण असं म्हणता का की गृहमंत्री स्वतः आपल्या स्टेजवर गुन्हा नाही घेऊ शकतात दहीहंडीच्या कार्यक्रमात एका गुंडाचं कौतुक केलं असं आपण भाषणात उल्लेख केला. हो, सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. नाही, जागा वाटपाचं काम 7, 8, 9 सलग 3 दिवस होईल. त्यातनं काही अडचणी राहिल्या तर वरिष्ठ स्तरावर जाईल. मी आता लाडक्या बहिणींच्या संदर्भातला उल्लेख केला, मात्र अजितदादांचा आज कार्यक्रम झाला. राख्यांची शपथ घेऊन सांगतोय की मी तुम्हाला वाऱ्यावरती सोडणार नाही, शासन आमचं पूर्णपणे यासाठी काम करेल असं बोलत आहे. नाही, यांच्याच पक्षाच्या 2 आमदारांनी, एका आमदारांनी सांगितलं की नाही दिलं तर पैसे, मतं नाही दिली तर पैसे परत घेऊ. एका आमदारांनी सांगितलं की आम्ही नंतर ऑडिट करू, म्हणजे स्क्रुटिनी करू आणि लिस्ट कमी करू. यांचेच आमदार सांगतात, आम्ही कुठं काय सांगतो. यांचेच आमदार उत्साहाने सांगतात आणि त्या पद्धतीनं तसे व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे यांचा भरोसा नाही. तुम्ही अर्थ खाते सांभाळलं होतं म्हणून मी तुम्हाला विचारतोय ही स्ट्रॅटेजी लाडकी बहीण योजनेची त्याच्यासाठी पैसा पुरेसा सरकारकडे आहे का, फक्त का निवडणूक जुमला वाटते? नाही, असं आहे की कोणती योजना आणताना विचार करून आणायची असते. बाकीच्या योजनांच्यावरचे निधी कमी करून याला कसे पैसे देणार हे स्पष्टीकरण यायचं असतं. आपल्या योजना जाहीर करणं आणि त्याला पैसे उपलब्ध नाहीत. बजेटमध्ये हेड पण नव्हतं काढलेलं त्यावेळी. हेड काढून त्यात पैसे दाखवून मग ते पैसे खर्च करायला पाहिजे. लाडकी बहीण योजनेचं हेडच नव्हतं महाराष्ट्राच्या बजेटमध्ये यावेळी मांडलेलं. त्यामुळं ऐनवेळी रात्री उशिरा घाबरलेले सगळे एक बसले असतील आणि त्यांनी ते वाचन केलं. मोदी आणि अमित शहाचे महाराष्ट्रामध्ये दौरे कुठेतरी वाढलेले पाहायला मिळतात. काल देखील नरेंद्र मोदी दिवसभर महाराष्ट्रामध्ये होते. कुठेतरी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं केंद्रानं. असं आहे की हरियाणा, जम्मू काश्मीरमध्ये काय होणार काल एक्झिट पोलमध्ये कळलं. सरकारची साथ, केंद्र सरकारची, भाजपची साथ महाराष्ट्रातल्या जनतेनं सोडली आहे ही मागच्या विधानसभेमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीत कळली. त्यामुळे महाराष्ट्र हातातनं जाणार आहे. शेवटचा प्रयत्न करतायत. त्यांना येण्याबद्दल माझं ऑब्जेक्शन नाही. जेवढे ते जास्त येतील तेवढे आमच्या जागा वाढतील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे 2 आमदार होते 19 साली, कागलमध्ये आणि चंदगडमध्ये. त्याच ठिकाणी राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा जास्त लक्ष घातले शरद पवार गटाने.
अर्थात आमची जिथं स्ट्रेंथ आहे त्या ठिकाणी आम्ही आमचं लक्ष घालून आमच्या त्या मतदारसंघ सुस्थितीत आणि बळकट करण्याचं काम केलेलं आहे. मुश्रीफ साहेब म्हणतात मला टार्गेट केलं जाते जयंत पाटील साहेबांच्याकडून, शरद पवार साहेबांच्याकडून. नाही, टार्गेट करण्याचा प्रश्न नाही. आम्हाला त्या मतदारसंघात आमचा उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यामुळे जागा बिनविरोध सोडायला पाहिजे अशी कुणाची अपेक्षा असेल तर ते अवघड आहे. त्यामुळं मला आमचे उमेदवार निवडून आणावेच लागतील ना. रोहित पवार अजितदादांची जागा घ्यायचा प्रयत्न करतायत कमी वयामध्ये, असा एक दावा परवा सुनील केला. त्यामुळे वयाचा भान ठेवण्याला टीका करतायत अजित पवारांवर आणि अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांवर. मी रोहित पवार काय टीका केली हे ऐकलेलं नाही किंवा मुश्रीफ साहेब काय म्हटले हेही मी ऐकलेलं नाही. त्यामुळे न ऐकता भाष्य करणं योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.